आज खूप छान असा दोडका कोवळा आणलेला आहे मामांनी. मेथीची भाजी आणली, आळूची पानं आणलीत मी. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. भाजी निवडून ठेवली मी. खूप छान अशी मेथीची भाजी होती. माझ्या बाजूला जे आजी बसतात का त्यांच्याकडून मी आळूची पानं आणलीत. आज आजीने माझ्याकडून पैसेच घेतले नाही. घ्या, घ्या म्हणलं तर पैसे घेतलेच नाहीत. तशीच पानं दिली. कारण आजी परत येणार नाही आहेत पुढच्या बाजाराला. त्यांची गवार संपलेली आहे. मग काय छान असं आजी मला घेऊन जा म्हटलं. मग मी त्यांना माझी टॅमॅटो दिली. जावं म्हटलं घेऊन. असं असतं शेतकऱ्याचं, जे त्याच्याकडे आहे ते दुसऱ्याला देतो, दुसरे शेतकरी त्याला देतात. भेळ आणली होती मामांनी, म्हणजे शेवचिवडा त्याची भेळ बनवली. त्या ताईंना लसूण द्यायचा आहे, तो मला आत्ताच काकाने आणून दिलेला आहे. आता बघूया उद्या मला कसं काय होतंय, कामाच्या ह्याच्यात जमतंय का ते पाठवायला. आणि छान अशी गणेशच्या डब्याला भाजी भेंडीची करायची असते म्हणून भेंडी पण आणली. भेंडी पण खूप छान अशी ताजी आहे. आत्यानी भाकरी बनवली आहे, तिकडे मेथीची भाजी बनवलेली आहे तव्यात. आणि मला मावशीने काय दिलेलं आहे बघा, छान असा चीक बनवलेला आहे हा. तर म्हशीच्या दुधाचा चीक आहे. तर वड्या इतक्या लुसलुशीत झाल्या, छान इलायची वगैरे घालून, बहुतेक हा साखरेचा आहे वाटतं. तर खूप छान असा टेस्टला, म्हणजे वास तर इतका सुंदर येतो इलायचीचा. बाहेर असा छान वास येतो आणि वड्या बघा किती छान झालेल्या आहेत. एकदम असा लुसलुशीत झाला आहे, निबर झालेला नाही. तर कोणाकोणाला असा चीक आवडतो तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तव्यातली मेथीची मिठाची भाजी, आता हिरवी मिरची घातलेली नाही आहे. 2 दिवस झाले हिरवी मिरचीचं खूप हे झालं आहे, खिचडी वगैरे, म्हणून म्हटलं चला छान अशी लसूण आणि शेंगदाण्याचं कूट घालून मेथीची भाजी बनवू. ही मी आणलेली मेथीची भाजी आहे. मामांनी आणलेली, आता उद्या बनवायची. तर इकडे मी अजून बनवलेली आहे दोडक्याची भाजी. जो कोवळा दोडका आणलेला होता तो छान असा साल काढून घेतला, चिरून धुवून घेतला. टमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर फोडणीला, जिरे, मोहरी आणि घरचा इसूर घालून आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. सरबरीत बनवलेली आहे छान अशी दोडक्याची भाजी. आणि इकडे आत्याने आहे ना आधीच मसाले भात बनवून ठेवला होता. व्हिडिओ कसा